शपथविधी सोहळ्यासंदर्भातली अपडेट अर्थातच आज शपथविधी होतोय आणि शपथविधी सोहळ्यासाठी इतर राज्यातल्या नेत्यांसोबतच सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आले। त्यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्था आझाद मैदानमध्ये करण्यात आली आहे। आढावा घेतला अक्षय भाटकरने। महायुतीचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला इथे पूर्णतः तयारी झालेली आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार आहेत याची नावं आता मी तुम्हाला सांगणार आहे। मी दाखवणार आहे की कोण कोण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, कारण की खुर्च्या लागलेल्या आहेत, वेगवेगळे सोफे ठेवण्यात आलेले, त्यांच्यावर या सगळ्यांची नावं देण्यात आलेली आहेत। तर आपण सुरुवात केली तर आपण पाहत आहे इथे वीरेन मर्चंट, दीपक पारेख, कुमार मंगलम बिर्ला सगळे उद्योगपती आहेत। अजय पिरामल, उदय कोटक, शाहरुख खान या ठिकाणी बसणार आहेत। सलमान खान इथे आहेत, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंग, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर असे सर्वजण इथे आपण बघताय। निलेश मेस्वानी, हेतल मेस्वानी, माधुरी दीक्षित, योगेश पुढारी, विद्या बालन, एकता कपूर, जय कोटक अशी सगळ्यांची नावं या ठिकाणी दिसतात आपल्याला। इथे आपण पाहिलं तर प्रवीण दरेकर आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आपण बघताय नोएल टाटा यांचं नाव आहे, राधिका अंबानी यांचं नाव आहे, नीता अंबानी यांचं नाव आहे आणि ह्या महत्त्वाची खुर्ची जी मध्येच आहे या ठिकाणी देवेंद्र कुमार उपाध्याय, मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यांचा सोफा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे, चंद्रकांत दादा, सुधीर भाऊ मुनगंटीवार, रुपाली गांगुली हे सगळे भाजपचे नेते या ठिकाणी आहेत। इकडे जर आपण या ठिकाणी पाहिलात तर ही जी इथे जी पहिली खुर्ची आहे त्या पहिल्या खुर्चीवर अमृता फडणवीस, दिविजा फडणवीस आणि सरिता फडणवीस हे फडणवीस यांचं कुटुंबीय या ठिकाणी बसणार आहेत। त्यांच्या बाजूलाच एकनाथ शिंदे यांचं कुटुंब बसणार आहे, लता शिंदे, वृषाली शिंदे आणि संभाजी शिंदे त्यांचे वडील हे बसणार आहेत इथे आणि इथे अजित दादा यांचं कुटुंब बसणार आहे या सोफ्यावर। सुनेत्राताई पवार, आशाताई पवार आणि पार्थ पवार यांचं ठेवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे इथे संपूर्ण इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक सोफ्यावर इथे नावं लिहिण्यात आलेली आहेत आणि अगदी काही वेळातच आता या सोहळ्याला सुरुवात होईल, ज्या सोहळ्यामध्ये इथे इतकी महत्त्वाची लोक बसतील आणि त्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी असेल ती सध्या मी तुम्हाला दाखवली। अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। तर अशी ही आसन व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये अर्थातच जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार त्या महत्त्वाच्या नेत्यांचे नातेवाईक अर्थातच आणि त्यासोबतच उद्योगपती आहेत, खेळाडू आहेत, कलावंत आहेत, महत्त्वाच्या सगळ्या व्यक्ती या उपस्थित राहत आहेत या शपथविधी करता। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल